गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे भूषण प्रभू ब्लॉगर भूषण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तारीख आहे 3/1/2025, नवीन वर्षाची एक नवीन राईड. तर कुठेतरी देवदर्शनासाठी तर तिकडे निघालो होतो. तर मित्रांनो, फायनली आपले सगळे रायडर्स लोक आलेत, सगळे भेटलेत. एका ठिकाणी भेटून नंतर मग निघू. आता आपल्यासोबत आहेत हिमालयन 3, एक बुलेट, एक शाईन आहे आणि एक BMW. बाकीचे लोक पुढे भेटणार आहेत आपल्याला. सो 1 2 3 4 5 6 बाईक आहेत टोटल. सो चलो फटाफट निघू. थोडा अजून सूर्यप्रकाश नाही झालाय, सो बघू थोड्यानंतर. आम्ही निघालो सगळे ठाण्यातून काही मुलुंडचे आहेत, अरवलीचे आहेत, असे टोटल 7-8 जण तर आहोत. तर प्लॅन आहे हा. कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे कोणाला जायचं वगैरे असेल तर बाईकने. तर हा असं प्लॅनिंग आहे. तर ओके, सगळं नोट करून घेतला. हा सेम तुम्ही कॉपी करून ठेवू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. कोणाला याच्यात अपडेट करायचं तर अपडेट पण करू शकतो, का प्रॉब्लेम नाही. कारण आमचा हा जो पाथ आहे तो एकानेच सेट केला आहे, म्हणजे कसं जायचं, कुठे थांबवायचं. कारण 10 डोकी लागण्यापेक्षा एकच डोकं लागलं तर चांगलं, त्यातलाच फॉलो केलं तर चांगलं. सो सगळे एकदम लाईनअपमध्ये चालत. नाशिक रोडला गाडी हायवेला आल्यानंतर ट्रॅफिक बऱ्यापैकी आहे. एवढा सकाळीच पण वाजलेत किती, 5:20 झालेत, तरी पण ट्रॅफिक बऱ्यापैकी आहे. 6:45 टायमिंग झाला आहे आणि सूर्यप्रकाश हळूहळू होत आहे. आता समोरचा व्ह्यू बघू शकतो, एकदम डोंगराचा व्ह्यू एकदम भारी भन्नाट दिसतोय, भन्नाट. कसारा घाटाच्या आधी आहोत, थोडं अजून पोचलो नव्हत. मध्ये एक थोडासा प्रॉब्लेम झाला. आमच्या एका मेंबरची बाईकचा थोडा इश्यू झाला. हिमालयन होती, तिचा काहीतरी टेक्निक. तर आता कसारा घाटमध्ये आलो आहोत. हे बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक म्हणजे काय, सगळे ट्रक्स वगैरे भरपूर आहेत त्याच्यामुळे, आणि चढाव आहे त्याच्यामुळे ते आपल्या स्पीडने हळूहळू चालतात. नाशिक हायवेला जात असताना कसाराचा टोल क्रॉस करून, जो पाठी दिसतोय तो कसाराचा टोल आहे. कसाराचा टोल क्रॉस करून इथे नाश्त्यासाठी थांबलो आहेत. आता वाजलेत 8:30 वाजलेत. एक छोटंसं हॉटेल आहे, बरेच आहे तिथे. हॉटेलवरती थांबलो आहेत नाश्ता करण्यासाठी. तो नाश्ता वगैरे करून इथून कळती लगेच. काका बघतोय गाडीला, म्हणजे मगासपासून विचारत होते. म्हटलं फायनली स्टार्ट करू. रिॲक्शन रेकॉर्ड करायला मजा येते. एक बाईकचा जो हिमालयनचा प्रॉब्लेम झाला होता, ती डायरेक्ट आम्ही सर्व्हिस सेंटरला पाठवले टो करून. बाईक सर्व्हिस करण्यासाठी आम्ही स्पेशल टेम्पोमध्ये गाडी टाकून आम्ही गाडी घेऊन आलो आहे. ही मुंबईतून गाडी टेम्पोमध्ये टाकून इकडून घेऊन आलो. मुंबईतून नाही, मध्ये एकदा. यस, थँक्यू भाई. यस, एकदा स्टार्ट मारा. काय प्रॉब्लेम आहे बघू. 200 किलो उचललं. हां, बॅटरीचा इश्यू वाटतो. इथे टक 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 नाव येते. ठीक नाही ना. हां, चिमणीसारखं आरडते. बॅटरीचा इश्यू आहे मध्ये. करतोय. बाईक स्टार्ट झालेली आहे. थोडा लाईटचा प्रॉब्लेम होता, बॅटरी वीक झाली होती त्याच्यामुळे. बॅटरीचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे. आणि या ट्रकच्या लाईट लावल्या. या ट्रकच्या मोठ्या 70 वॅट. या कारच्या आहेत. ही 70 वॅट. हे कारचे आहेत. 60 वॅट. हे 60 वॅट. हे 60 वॅट. हे फक्त बाईकचं आहे. हे फक्त बाईकचं आहे. तर हे सगळं लावल्यामुळे बहुतेक मे बी, बहुतेक नाही, त्याच्यामुळे या काढा आणि आम्हाला द्या. हां, डंबरला लावायला भेटतील. तर असा तर बॅटरी चेंज केली ना आता. हा, जम्प केला. ओके. हा, जम्प केली बॅटरी, त्याच्यामुळे बाईक स्टार्ट झाली. आता आपला मित्र पटापट करून दिली करता. ॲज अ रायडर प्रेफरन्स दिला सांग. हां, या सर्व्हिस सेंटर, नाशिक सर्व्हिस. ओके. नाशिक सर्व्हिस सेंटर. ॲज अ रायडर आम्हाला प्रेफरन्स दिला आणि आमची गाडी पहिली घेऊन
इमिडिएट त्यांनी चेक केली आणि त्यांना लगेच प्रॉब्लेम सापडला आणि त्यांनी लगेच सॉल्व्ह करून दिला. यस, Thank you. हे आपले भाई आहेत, तर थँक्यू भाई. रायडर आहेत बोलल्याबरोबर लगेच त्यांनी आम्हाला बाईक फर्स्ट घेऊन बाहेर बघायला तर लाईन भरपूर होती बाईकसाठी. ही जी आमची जी राईड ठरली ती असं काय ठरवलं नव्हतं आधी 1-2 महिने. असं काय अचानक भयानक आमचे नॉफ रायडरचे मालक त्यांच्यामुळे पॉसिबल झालं. त्यांनीच प्लॅन केला सगळा, कुठचे लोकेशन नाशिकला कवर करायचे तर तो त्यांनीच प्लॅन केला होता. ॲक्च्युली लडाखला जात असताना आमचा यांनीच प्लॅन करून दिला होता आणि बाईने थोडा मध्ये म्हणजे थोडा अजून माहिती जमवून अशी लडाख राईड झाली होती. इथे यावरती बोर्ड बघू शकता, वडोदरा 346, सातापुरा 49, सुरत 218 आणि सप्तशृंगी गड 45. इथून अजून सप्तशृंगी गड 45 किलोमीटरवरती आहे. ही बघा द्राक्षाच्या मळ्याची बाग, मोठीच्या मोठी द्राक्षच आहे सर. आता हा आला क्रांती सूर्य बिरसा मुंडा चौक. या चौकातून राईट साईडला जात होतं. हा सरळ एक गेला, इथून राईट साईडला या गाडीला बघतात. राईट साईडला राईट मारल्यानंतर सरळ सरळ तो समोर कुठे जात होता माहिती नाही, विचार बघावं लागेल. ठीक आहे. तिकडे जो जाणार आहे तो कळवण, मालेगाव आणि धुळे त्या साईडला. इथून राईट मारल्यानंतर हे श्री सप्तशृंग निवासी देवीश ट्रस्ट, ते बहुतेक राहायचं किंवा मंदिर वगैरे या साईडला आहे बहुतेक. या गावी आम्ही आता थांबलो आहोत. इथून 2 फाटे फुटतात, एक कळवण या साईडला, मालेगाव आणि धुळे. हा सरळ जो रोड जातो तो त्या साईडला जातो आणि इथूनच हा एक रोड निघतो. इथून हा गेट जो दिसतोय इथे नांदुरी हा जो गाव आहे तर इथून हे आता बाईक थोड्या वेळ थांबलो जाऊन आणि इथून हा बघाल इथे खाली हॉटेल्स वगैरे आहेत छोटे छोटे. तसंच हा इथून असा रोड आहे पूर्ण वरती जाण्यासाठी. हा दिसतोय हे पूर्ण घाटाचा रस्ता आहे इकडनं असा पूर्ण. हा दिसत असेल तुम्हाला. इथून असं टर्न करून हा जो पूर्ण दिसतोय कन्स्ट्रक्शन चालू आहे रोडचं. इकडे धूळ वगैरे हे रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळे इथून वरती जाऊ. मजा येणार आहे. थोडासा घाटाचा भाग आहे त्याच्यामुळे आणि हा खालचा ग्राउंडचा परिसर आहे. मस्त आहे ओव्हरऑल. तर आता वरती गड चढायला चालू करतोय. त्यात येणार आहे तेरी तिकडं चालू रे. शाना वाटतं जास्त. MH03 म्हणजे तिकडचं मुंबई साईडचंच आहे बहुतेक आमच्या. एकच रोड आहे, येणारे जाणारे सेम रोडवरून जात आहे. ठीक आहे, हळूहळू जाऊ. सगळे लाईनीत चालत असताना कसे जबरदस्त वाटतात रे. डायरेक्ट 6 गाड्या, 1 2 3 4. काय देवी दर्शन आहे त्यामुळे देवी दर्शनासाठी गर्दी किती असेल काय सांगता येत नाही. तर त्या खाली थांबलो होतो तर तिथे एक माणूस भेटला. तर तो बोलला की पुढे भक्तिनिवास म्हणून आहे
तर तिथे 20 रुपयात किंवा असं जेवण वगैरे भेटतं. सो बघू भक्तिनिवासमध्ये जेवण एकदा. रूम तर अजून काही घेतली नाही आहे, तर पुढे जाऊन जेवून येऊ. बाईक पार्किंगसाठी जागा शोधतोय आता, बघू कुठे भेटते ती. गाडीला सगळे बघतायत उभं राहून राहून. जबरदस्त. मध्ये आल्यानंतर हा असा हॉल आहे, असा पूर्ण हॉल आहे मोठ्याच्या मोठा. म्हणजे बऱ्यापैकी लोक बसू शकतात इथे जेवणासाठी. आणि खाली कुपन घ्यावं लागतं फर्स्ट. त्याच्यामध्ये एक 20 रुपयाला पण आहे आणि एक 60 रुपयामध्ये. 60 रुपयामध्ये VIP जेवण आहे, 20 रुपयामध्ये नॉर्मल जेवण असेल बहुतेक, डाळ भात, काय माहिती नाही. आम्ही काय VIP घेतला. हे 60 रुपये थोडा एवढा लांब आलं, थोडं व्यवस्थितच जेवू. सो बघू एकदा मेनू दाखवतो, थोडंसं फ्रेश होतो. आणि मध्ये आलो खरे, पण समोर परत बाईकच्या समोर आलो. पण एकदा दाखवा ना उमेश सर. 2 कटोरी लेके मैं घूम रहा हूँ, लेकिन ये खाना खाने के लिए है. यस प्रसाद. जीरा राईस. ही कसली भाजी? ही कसली भाजी? वालीची भाजी. ही वांग्याची. त्याच्यानंतर थोडासा सलाड, पापड, चपाती, दही, लोणचा, ठेचा, डाळ. मस्त जेवण. तर जेवण वगैरे झालं, मस्त होतं जेवण वगैरे, एक नंबर होतं. टेस्ट वगैरे मस्त होती. म्हणजे VIP जेवण असं होतं, ठीक होतं, चांगलं होतं. जेवण वगैरे झालं. आता संध्याकाळी राहण्यासाठी कुठे, तर ते खाली एका माणसानं सांगितलं होतं की भक्तिनिवास म्हणून इथे आहे, तर तिथे राहायची वगैरे सोय होते. तर इथे एन्क्वायरीसाठी आलो आहे. भक्तिनिवास आहे एक्झॅक्ट कुठे लोकेशन? बँक ऑफ महाराष्ट्र. जेवण्यासाठी इकडे गेलो होतो. हे लोकेशन भक्तिनिवास नाही, जेवणासाठी इकडे. तर त्याच्याच समोर हे ATM आहे, महाराष्ट्र बँकचं आहे, बँक ऑफ महाराष्ट्र. त्याच्याच बाजूला हे भक्तिनिवास कार्यालय. इथे एन्क्वायरी होते, तर इथे थोडी विचारपूस करून इथे राहायला होतं. तर मित्रांनो फायनली रूममध्ये आम्ही आलोत. आता रूमचे प्राइसिंग वगैरे काय आहे ते तुम्हाला सांगतो. आम्ही घेतले टोटल 3 रूम. ते काय बोलतात, एका रूममध्ये 2 जणच राहू शकतात. म्हणजे रूम आहे ॲक्च्युली तिघांचा, पण 2 जण सांगतात 3 जण राहू शकतात. पण तिसऱ्यासाठी काय बोलतात, चौथ्यासाठी आपण 7 जण. ओके चौथ्यासाठी प्रोव्हिजन नाही आहे काय, तर म्हणून आम्ही 3 घेतले रूम डायरेक्ट. 8 जण आम्ही टोटल आहोत, 7 जण टोटल आहोत, म्हणून आम्ही डायरेक्ट 3 रूम घेतले. तर रूमची कॉस्ट पडली, एका रूमचा डिपॉझिट 1000 आणि भाडं त्याचं 1500. ओके, अशा डिपॉझिट 1000 आणि भाडं 1500. आता एकदा रूम दाखवतो कसे आहेत ते. रूम एकदम मस्त आहेत, भन्नाट. 07 हा एक रूम घेतला आहे. हा असा आहे ओव्हरऑल. इथे कबर्ड वगैरे दिलं आहे आणि ही इकडे बाल्कनी. म्हणजे कपडे वगैरे कोणाला सुकत घालायचे असतील तर, रायडिंग जॅकेट्स वगैरे सुकवायचे असतील तर. आणि हा बाहेर आल्यानंतर हा मित्रांनो रूममधून निघालो. आता आम्ही जात आहोत सप्तशृंगी मंदिरामध्ये. परचे 3:30 वाजलेत परफेक्ट. आता आम्ही जात होतो, फ्रेश वगैरे झालो, रूम पहिली घेतली. पहिलं आलो, इथे जे जेवणाची सोय आहे ती दुपारी 2पर्यंतच असते समथिंग. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे फक्त कॅश चालते. म्हणजे जेवढे होतील तेवढे कॅश द्यावे लागतात पैसे. सो इथे यायचं जर प्लॅन करत असाल तर नक्की फ्लॅश घेऊन या. 5 म्हणजे आम्ही 7 लोकांमध्ये माझ्याकडे थोडी कॅश होती, त्याच्यामुळे झालं पॉसिबल. सो तुम्ही इकडे येत असाल तर बऱ्यापैकी कॅश घेऊन या, म्हणजे जेवढा खर्च होईल
तो कॅशनेच करावा लागतो इथे. सो ही महत्त्वाची एक सूचना आहे. सो चलो मंदिर दाखवतो इथून कुठे आणि नंतर मग वरती जाण्यासाठी जातो आम्ही पुढे. मार्केट आहे, बघून घे, ट्रेन आवडली तर हा असा पूर्ण मार्केट आहे. वरती दिसते ते मंदिर. चढण्यासाठी चढायला चालू करतोय वरती जायला. असा ओव्हरऑल व्ह्यू. गाड़ी बढ़ेगी और वैसे ही गुस्सा भी करते हैं. तिथून असं सरळ वरती चढत जायचे. ते आहे मंदिर तिकडे. इथून स्टार्ट करायचं आहे. मेरी सास मतलब मेरी सास से फूलने लगी है. आपका सासरा नहीं फूला है. हे बंटी तू बघा खाता शबास एक नंबर. हे बघू काय करतोय नागेश. हां कुरकुरे आणले वराने. कुरकुरे आणले मस्त खायला. चला पुढे भाई लोक. हा कुत्रा बहुतेक इथेच दमला. धारा तर ती 100-150 पायऱ्या चढून अमुक दमला. इथेच झोपलाय. 220 आता पूर्ण हा उतार आहे. आणि जसा तसा वरती जातोय तसा तसा हा इकडचा व्ह्यू. मामा मी जेव्हा इथं आलो तेव्हा हे सगळं काही नव्हतं. जो लडाखचे रस्ते आहेत ना असा रस्ता होता. मध्ये मध्ये खचलेला एवढा मोठा रस्ता मध्ये मध्ये एवढे परत वाचत जाते. पकड खालून आपल्याला जो दिसत होता तो फक्त डोंगर दिसत होता. पण आता वरती आल्यानंतर इकडून एकदम व्यवस्थित तिथे पाहिला तर असा शिवलिंगच दिसतोय बघा. शिवलिंग दिसतोय पूर्ण. आणि हे वरती एक मंदिर बांधलंय छोटंसं. मार्कंडे पर्वत असेच भरपूर आहेत इकडे छोटे छोटे. हा हे मार्कंड पर्वत. किती चढतोय तसे तसे मध्ये मध्ये पाणी पिण्यासाठी पण छोटे छोटे स्पॉट आहेत. आणि पाठी बघाल तर हे राम मंदिर. हे पाहू शकता पाठी मार्कंडे पर्वत. बाजू ठेवायची काय एवढी गर्दी काय शर्ट पडला ना आपण अरे मोबाईल
मस्तपैकी दर्शन झालं आमचं. हा एक नंबर. काहीतरी लावलं, बराच वेळ लागला पण ठीक एक आहे. तास 1 तास लागला. 1 तास झाला आपल्याला येऊन. मस्त पद्धतशीर. एकदम दर्शन व्यवस्थित झालं. यस ठीक आहे, थोडीशी गर्दी होती पण इट्स ओके. यस. तर चला आता खाली कुठेतरी जाऊ. आता डायरेक्ट रूमवरती ना, नाही नाही फिरायचं अजून फिरायचं. ओके रूमवर जाऊन फिरायचं. बाईक घेऊया. यस. सो रूमवर जाऊन आता फिरू. मेन जे ज्या पर्पजसाठी आलो होतो ते कम्प्लीट झालं. हां का अजून आहेत. ही प्रसादी घेतो इथे. शिवालय तलाव या ठिकाणी आलो. छोटंच आहे तलाव, जास्त मोठं नाही, पण एवढ्यावरती डोंगरात एवढा पाण्याचा साठा अजून पण आहे. याची कमाल. इथे पार्किंगसाठी इथे छोटीशी जागा आहे. आणि हा इकडे आहे तो वरतून दिसत होता मंदिरातून तो हा पर्वत असा. तसंच हा इकडे एक शिवालय थोडा हिमाटपंथी श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर. छोटंसं मंदिर आहे, पुरातन काळातलं, मस्त दगडाचं कामातलं आहे. दाखवतो. चं मंदिर आहे, खूप जुन्यातलं आहे आणि पूर्ण याचं काम बघाल तर दगडामध्ये आहे. व्हॅलीसाठी इथे आलो आहोत. इकडनं असा हा व्ह्यू. त्याचबरोबर इकडे सनसेट होतानाचा व्ह्यू एक. व्हॅली हा पूर्ण खालून असा आहे. असा रोड आहे. हा रोड कसा आहे. पावसामध्ये चांगलं इथून पाणी येत असेल. छोटासा धबधबा आहे.